सांगलीत धक्कादायक प्रकार. दुर्गंधीयुक्त शिळे अन्न ग्राहकांना वाढल्याचा आरोप. हॉटेल ग्रीन ताजवर फौजदारी कारवाईची मागणी. सांगली शहरातील 100 फुटी रोड परिसरातील हॉटेल ग्रीन ताज येथे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांना दुर्गंधीयुक्त आंबलेले व विटलेले अन्न वाढण्यात आल्याचा आरोप करत संबंधित हॉटेल व्यवस्थापनावर कठोर फौजदारी कारवाई करून हॉटेल सीलबंद करण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील जुबेर शेख हे आपल्या कुटुंबासह सदर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणादरम्यान वाढण्यात आलेल्या खाद्यपदार्थातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचा त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित अन्नाचा खराब वास लपवण्यासाठी त्यावर मसाले व चटणीची फोडणी देण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जेवण पूर्ण करून बिल भरल्यानंतर जुबेर शेख यांनी अन्नाच्या गुणवत्तेबाबत खात्री करण्यासाठी थेट हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन विचारणा केली. त्यावेळी किचनमधील कर्मचारी घाईघाईने तयार अन्न मागील बाजूस असलेल्या गटारीत फेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याचवेळी जुबेर शेख यांनी एक भांडे ताब्यात घेतले. त्यातील अन्नाची पाहणी केली असता त्यातून असह्य दुर्गंधी येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित भांडे काउंटरवर नेऊन व्यवस्थापनाकडे तक्रार करण्यात आली. मात्र काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी फोन कोणाशी तरी संपर्क साधून बिल घेऊ नका पण कुठे तक्रार करू नका अशा स्वरूपाचे संभाषण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान संबंधित हॉटेलमधील जेवण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच जुबेर शेख यांच्या लहान मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याने तिला तातडीने सांगली येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारासाठी तिला जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अन्न सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तसेच PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगचे सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले यांनी संबंधित हॉटेलला भेट देऊन व्यवस्थापनाकडे जाब विचारला. मात्र व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन आयुक्त जिल्हा कार्यालय सांगली, उपजिल्हाधिकारी कार्यालय सांगली, आयुक्त कार्यालय आणि तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली या ठिकाणी अधिकृत निवेदन देण्यात आले. या निवेदनात हॉटेल ग्रीन ताज व्यवस्थापनाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, हॉटेल तात्काळ सील करण्यात यावे, तसेच बाधित मुलीला योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित हॉटेलमध्ये बनवण्यात येणाऱ्या अन्नाची तपासणी करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सर्वच हॉटेल्सवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. दोषीवर कारवाई होईपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणी संबंधित नागरिक व पदाधिकारी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता हा विषय अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित विभागाकडून तपास व शहानिशा पूर्ण झाल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर तरतुदीनुसार पुढील गुन्हा दाखल करण्यात येईल अशी ग्वाही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे सांगली शहरातील हॉटेल व्यवसायातील अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यावर प्रशासनाने कठोर आणि उदाहरणार्थ कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे. यावेळी PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगचे सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले, सांगली जिल्हा सरचिटणीस प्रतीक इंगळे, सांगली जिल्हा महिला अध्यक्षा आम्रपाली कांबळे, माहिती अधिकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सपकाळ, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रणव वाले, ह्युमन राईट्स पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जुबेर शेख या ठिकाणी उपस्थित होते.